बाळासाहेबांनी तिला उगम दिला का दिला हे सपोर्ट दिला त्यावेळेला. यांची लायकी नव्हती महाराष्ट्रामध्ये. मिळतंय ना फुकट, पण ती किती दिवस, पण ती कुठून देणार? तो की तुमच्याकडे पैसा, तुमचाच पैसा तर गव्हर्नमेंट खर्च करते आणि तुम्हाला देतोय. आम्ही शेवटपर्यंत राजकारण कुठे जाऊ दे उद्धव साहेबांच्याच पाठी उभे राहणार. टाकू 15,000 देऊ, हे देऊ ते देऊ, कुठे गेले? काय एक पैसा आला? फक्त लोकांना आश्वासनं दिली. ठाकरेंच्या बरोबर बसून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे होते म्हणून बाळासाहेब BJP बरोबर गेले. हे कुठलं काम चाललंय? हे काबुगिरीचं काम चाललंय ना. नरेंद्र मोदी फक्त तुम्ही फक्त ताशे वाजवत आहे. लगेच झालं असतं, यांचं नामोनिशान मिटलं असतं. सांगायचं आहे की आज 10 वर्ष गव्हर्नमेंटने BJP सरकारने महाराष्ट्रात असू दे किंवा देशामध्ये जे राज्य केलं त्या गरीब लोकांसाठी काही केलं नाही. जे केलं ते त्यांच्या उद्योगधंदेवाल्यांच्या व्यापारी लोकांच्या हिताचं काय केलं. गरीब कामगार असू दे, मजूर असे आणखी कोणी, पण गरिबांसाठी जे काय करायला पाहिजे होतं. आज पेन्शनचा विषय 15 वर्ष होऊन गेली. गव्हर्नमेंट फक्त आश्वासन देते, पैसा एक कोणालाही मिळत नाही आहे. त्याचं काही कुठलाच निर्णय होत नाही आहे. आज GST महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त GST महाराष्ट्र भरते, परंतु आज त्याचा फायदा गव्हर्नमेंटला मिळत नाही आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने त्यांच्याकडे आपला जो फंड आहे त्याचं मागण्यासाठी किती प्रयत्न केला, पण आज त्या BJPने उद्धवला डाऊन करण्यासाठी महाराष्ट्राला त्यांनी फंड दिला नाही. आणि त्या गोष्टी आता ते सरकार सांगत आहे की उद्धव साहेबनी 2-2.5 वर्ष घरात बसून राहिले, काय केलं नाही काय केलं. अरे उद्धव साहेब ज्यावेळेस गादीवर बसले त्यावेळेस ते करोना होता, जगाला माहिती होता, आणि ते जे कार्य केलं ते दुसरं कोणीही केलं नाही. पण आज जे विरोधक निवडणुकीमध्ये प्रचार करत होते की 2.5 वर्ष घरामध्ये बसून राहिले, घडी बसून राहिले, कार्य काही केलं नाही, काही उद्योग धंदे आणले नाही, काही सुधारणा केल्या नाहीत. परंतु आज जे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्यांचा हे सर्वे झाला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव साहेबांना 1 नंबरचा हे दिला. काय हे एवढं कार्य करत असताना आज बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धव साहेबांनी संघटना उभी केली आणि ह्या BJPने देवेंद्र फडणवीसनी आज या एकनाथ शिंदेला हाताशी धरून शिवसेना संपवायसाठी पुढाकार घेतला. आता त्याचा निर्णय येतोय समोर, दिसेलच तुम्हाला. आणि महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार स्थापन होणार बघा पुढच्या इलेक्शनमध्ये. क्या कह रहे थे आप? कुछ कह रहे थे? मैं कह रहा था क्या मालूम है, जो अभी जो नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर है वो प्राइम मिनिस्टर ने देश के लिए बाहर के देश में उनका प्रभाव बहुत बढ़ा दिया. इसके बारे में कुछ बता नहीं सकता. सही बात है, वो अच्छी है, ठीक है, देश के लिए ठीक है. जो अपना इंडिया का जो एकदम लास्ट नंबर था वो और आगे बढ़ा दिया, ये तो मैं सही बोलता हूँ. अच्छा ही काम. इंटरनेशनल लेवल पे पड़ा है थोड़ा, फॉरेन पॉलिसीज बेटर होने की वजह से बढ़ा दिया उनके काल में, ये ठीक है. पर देश के अंदर बड़ा मैं इतना चाहिए उतना वैसा नहीं हुआ है अभी तक. एवढी घटना होऊन गेली. मणिपूरमध्ये एका शब्दाने त्याच्यावरती कधी मोदींनी बोलले नाही. आम्ही या ठाम मताने सांगतो की आम्ही शेवटपर्यंत राजकारण कुठे जाऊ दे उद्धव साहेबांच्याच पाठी उभे राहणार. आणि येणारं इलेक्शन विधानसभेचं असू दे, कॉर्पोरेशनचं असू दे, आणखी कुठलं असू दे, गाव पातळीवर असू दे, शहर पातळीवर असू दे, तालुका पातळीवर असू दे, कुठेही जरी असेल तरी शिवसेनाचे जो कोणते कॅन्डिडेट उभा असेल त्यालाच आमचं मतदान होणार. कारण BJPने आतापर्यंत आश्वासनच दिली, मोठेपणाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही तुमच्या खात्यात 15 लाख टाकू, 15,000 देऊ, हे देऊ ते देऊ, कुठे गेले? काय एक पैसा आला? फक्त लोकांना आश्वासनं दिली. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सगळ्यांना आश्वासनं दिली. मन की बात कधी आतापर्यंत. आज महाराष्ट्रामध्ये आज 26-27 मीटिंग घ्यायचे कारण काय लागलं BJPला? महाराष्ट्रामध्ये रॅली काढली. लोकांना म्हणजे एवढा त्यांनी प्रोपोगंडा केला, प्रचार केला. आता दिसते लोकांना BJPचं काय दृष्टी आहे ते, आणि समजा आता 2 तासांनी कळेल लोकांना.
म्हणून सांगतो की बी जे पीने जरी आज बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर बसून प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे होते म्हणून बाळासाहेब बी जे पी बरोबर गेले. आज महाराष्ट्रामध्ये काही नसताना एक सीट असताना तिथे बी जे पीने शिवसेनेमध्ये राहून त्यांनी आपला मोठं आणि आज शिवसेनेला त्यांनीच खच्चीकरण करून शिवसेना बाजूला करून आज ते मोठे होत चालले. येणारा काळ दिसून येईल पुढे काय त्यांचं होणार आहे ते. कोणी सांगायचे सर्वसामान्यांच्या मनामध्ये व्यथा ज्या आहेत ना गरिबांच्या व्यथा त्या या नेत्यांना कोणालाही कळणार नाहीत. प्रत्येकजण आपल्याच फक्त आपली पोटं भरायलाही तिथे येणार लोकांना काहीतरी भासवणार आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्हाला काय 4 पैसे दाखवणार आहे आणि तो आपलं वोट त्यांच्याकडे खेचून गरीब लोकांना गावच्या पातळीवर लोकांना काय माहिती आहे त्यांना तेवढ्यापुरतं 5 किलो धान्य मिळतंय ना फुकट पण ते किती दिवस पण ते कुठून देणार तो की तुमच्याकडे पैसा तुमचाच पैसा तर गव्हर्नमेंट खर्च करते आणि तुम्हाला देतोय. हां ते सांगताना आम्ही तुम्हाला 5 किलो धान्य देतोय आम्ही गॅस तुम्हाला आज 500 रुपयाचा गॅस आज 1200 रुपये गॅस झाला. कोणाच्या काय झाला काँग्रेसच्या राज्यात झाला होता एवढा गॅसचा भाव. म्हणजे हा इलेक्शन झालं ना वाढवलं कोणाला बोलायचं कोणाबद्दल बोलू सांगितली ना व्यथा काय सांगायची. नरेंद्र मोदी गादीवर आल्यानंतर आमचा PF आमच्या कंपनी आम्हाला दिलेला PF नरेंद्र मोदीने बंद केला. कुठल्या बेसवर आमचे पगारातले पैसे कापलेत. हां 2-2 ठिकाणी कामं केली म्हणून आम्ही आमचे 2 ठिकाणी जरी आम्हाला हे दिलं असेल आम्ही त्यांना लेटर दिले दिल्लीपर्यंत पाठवले ठाण्याला पाठवले. माझे PF मी 2 ठिकाणी काम केलं. कंपनी बंद झाली हिक्सन दाजे लिमिटेड 98ला. त्यानंतर बँकेत काम केलं 10 वर्ष. माझी सर्व्हिस पेन्शन मला देत होते पण 2 PPO आल्यामुळे त्यांनी काय केलं बंद करून टाकली. मी त्यांना एक लेटर दिलं की माझे 2 PPOमधून एकाच ठिकाणी मला ट्रान्सफर करून द्या. अजून होत नाही. हे कुठलं काम चाललंय हे काबुगिरीचं काम चाललंय ना. नरेंद्र मोदी फक्त मी फक्त ताशे वाजवत आहे लोकांना भिकेला लावलंय त्यांनी. हे चालणार नाही याच्या पुढे. आणि आम्ही जे मराठी आहोत उद्धव साहेबांच्याच पाठीशी असणार. आम्ही बाकी कोणाच्या लाचारी पैशाच्या मागे धावणारे आम्ही माणसं नाही आहोत. आता आमदारकीला उभे राहू ना हे तुमची फक्त ट्रायल आहे. जर त्यावेळेला इलेक्शन लगेच झालं असतं यांचं नामोनिशाण मिटलं असता. ह्या लोकांनी सगळं ते दाबून ठेवलं. खलास आम्ही त्या BJPला उद्धव बाळासाहेबांनी तिला उगम दिला का दिला हे सपोर्ट दिला त्यावेळेला. यांची लायकी नव्हती महाराष्ट्रामध्ये. हां BJPची गुजरातचे मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्र सांगताय हे चालणार नाहीच्या पुढे. महाराष्ट्रातले धंदे गुजरातमध्ये घेऊन गेले आणि ते सांगतात की आम्ही काय नाही केलं. मग इथले धंदे महाराष्ट्रातले धंदे गुजरातमध्ये काय इथला कामगार बेकार झाला. आज GST आपल्या नोटाबंदी केल्यानंतर कितीतरी कारखाने बंद झाले. कामगार वर्ग बेकार झाला. ह्या तुमच्या धोरणामुळेच झालं ना. हे तुमची ही धोरणं गरिबांनाच नडली ना पैसेवाल्यांना नडली नाही. आणि नोटाबंदीच्या काळात आज महाराष्ट्राला जेवढा त्रास झाला गुजरातला झाला त्रास. गुजरातला तिथल्या कामगाराला तिथल्या व्यापाऱ्याला त्रास झाला काय पण महाराष्ट्रातल्या नोटाबंदीच्या टायमाला जे नरेंद्र मोदी गादीवर बसल्यानंतर ताबडतोब त्यांनी जो डिसिजन केलं नोटाबंदीचं त्याचा त्रास कोणाला झाला महाराष्ट्रातल्याच लोकांना झाला. बाकी इतर देशातल्या स्टेटल्या लोकांना झाला नाही. हे सगळी धोरणं जी फक्त महाराष्ट्राचं खर्चीकरण करायचं आहे हेच त्यांचं BJPचं धोरण आहे. दुसरं काही नाही. महाराष्ट्राचं खर्चीकरण महाराष्ट्र जर डाऊन झाला तर आपण कुठे काही करू शकतो हेच त्यांचं एक धोरण आहे. दुसरं काही नाही. महाराष्ट्राचं खर्चीकरण करायचं. अमित शहा असू दे नरेंद्र मोदी असू दे किंवा आणखीन कोणी BJPचे हे 2 जे नेते आहेत दिल्लीत बसलेले हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करायलाच बसलेले आहेत आणि हाच त्यांचा उद्देश आहे. तिथपर्यंत हे तसेच बसणार. आणि जर ह्यामध्ये जर त्याचं परिवर्तन झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या लोकांना कळेल की आपण काय चुका केल्या आणि आता आपण काय भोगतोय ते लवकरच लोकांना कळेल. कारण काय आम्ही ज्यावेळेस बोलत होतो सांगत होतो की कितीही काय असू दे पण विरोधक मात्र ते
एकच शब्द घेऊन बसले होते की उद्धव साहेब 2.5 वर्ष घरात बसले, काही केलं नाही म्हणून. पण 2.5 वर्षामध्ये का घरात बसले होते त्याचा कधी कोणी स्पष्टीकरण केलं नाही. आहे? आता 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 काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये? आता काय विधानसभेचे इलेक्शन येऊ दे, काय होणार ते आता चित्र स्पष्ट झालेलंच आहे. विधानसभेच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये जर गठबंधन झालं महाविकास आघाडीचं तर तो सत्ता महाराष्ट्राची येईल एवढी नक्की. उद्धव साहेब सीएम. हा, उद्धव साहेब म्हणजे सीएम नाही पण सत्ता ही त्यांची येईल जर गठबंधन झालं तर. येणारा काळ अगदी नक्की सांगतो की ह्या लोकसभेच्या इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर गठबंधन झालं काँग्रेस बरोबर झालं गठबंधन तर या काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता येईल. तो ये रहे कुछ लोग जिनसे हमने बात की, क्योंकि काउंटिंग शुरू है और महाराष्ट्र में जिस तरह से महाविकास आघाड़ी आगे नज़र आ रही है उसका कहीं ना कहीं उस बढ़त की सबसे बड़ी खास वजह उद्धव बाला साहब ठाकरे हैं. उनकी वजह से कहीं ना कहीं ये जो अलायंस है महाविकास आघाड़ी का वो आगे नज़र आ रहा है. और अगर देश भर में बात की जाए तो जो एनडीए है, नरेंद्र मोदी की जो सरकार है या उनके पक्ष के लोग हैं वो आगे नज़र आ रहे हैं. तो ऐसा माहौल है और ये लोगों के ओपिनियन है. चलिए दूसरे लोगों से भी बात करते हैं, जानते हैं कि उनके क्या ओपिनियन है इस इलेक्शन को लेकर, इस काउंटिंग को लेकर क्या सोचते हैं.